श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा. ज्ञानेश्वर महाराज आता त्या गजाननाच्या स्वरूपाचं, त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करतायत. पहा काय सुंदर वर्णन करतायत. ते म्हणतात स्मृती तेची अवयव. मगाशी आपण पाहिलं श्रुती आणि स्मृती. वेदांमध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याला नाही का बाकीच्या ग्रंथांमधल्या ओव्या असा शब्द आपण वापरतो, पण त्याच ओव्या जेव्हा वेदांमधल्या असतात तेव्हा त्याला ऋचा म्हणतात. आणि ऋचांनाच श्रुती असंही म्हणतात. का? कारण त्या ऋचा वेदांच्या उच्चारातून आपल्या कानावर पडतात आणि त्या आपल्याला ऐकू येतात, म्हणून त्या श्रुती. म्हणजे ऐकण्याच्या स्वरूपामध्येच त्या असतात. पूर्वीच्या काळी वेद हे कुठेही लिहून ठेवलेले नव्हते आणि ते गुरुमुखातून ऐकूनच आपल्याला प्राप्त व्हायचे. आणि म्हणून ते कुठेही लिहिलेले नसल्यामुळे त्या ओव्या नव्हत्या, म्हणून त्यांना ऋचा असं म्हणतात. आणि त्या ऋचा जेव्हा आपल्या कानावर आदळतात म्हणून त्यांना श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे ज्या ऐकू येतात अशा. मग वेद म्हणजे श्रुतींच्याच स्वरूपामध्ये होते, कारण ते त्या काळामध्ये कुणीही कुठेही लिहून ठेवलेले नव्हते. भगवंत झोपलेला आहे आणि त्याच्याजवळ ही 3 मंडळी आहेत. लक्ष्मी पाय चेपटी आहे, कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेला आहे आणि ज्या शेषनागावर भगवंत झोपला आहे तो शेषनाग. या 3 लोकांनी अगोदर सर्वात प्रथम ते घोरणं ऐकलं आणि त्याच्यातून जो काही अर्थ निर्माण केला तो त्यांनी श्रुतींच्या द्वारे जाणून घेतला. आणि म्हणून वेदांची जी काही निर्मिती झालेली आहे ती या श्रुतींच्या माध्यमातून झालेली आहे असं आपण मानतो. आणि म्हणूनच वेद म्हणजे श्रुती. मग आता इथे स्मृती म्हणजे काय बाबा? या श्रुती जेव्हा आपल्या कानाद्वारे आत जातात आणि मेंदूमध्ये साठवल्या जातात त्याला स्मृती किंवा आठवणं किंवा आपलं लक्षात राहणं जे असतं ना, नाही का, मेंदूमध्ये आपण जे साठवून ठेवतो त्यांना स्मृती असं म्हणतात. म्हणजे त्या आठवणी अर्थाच्या स्वरूपामध्ये आपल्या मेंदूमध्ये साठवलेल्या असतात. श्रुती ऐकून आपल्याला जे काही कळतं, जी काही जाणीव निर्माण होते, जो काही भाव निर्माण होतो, जो काही अर्थ आपल्याला प्राप्त होतो तो स्मृतींच्या म्हणजे आठवणींच्या स्वरूपामध्ये आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये तो साठवला जातो. आणि जेव्हा समोरच्या माणसाच्या मुखातून श्रुती आपल्याला ऐकू येतात त्याबरोबर काय होतं, आपल्या आतमध्ये साठवून ठेवलेल्या स्मृती जागृत होतात आणि त्या बाहेर येतात. आणि म्हणून आपल्याला त्याचा अर्थ समजतो. आता वेद हे श्रुतींच्या स्वरूपामध्ये जरी असले तरी ते त्या काळातल्या द्रष्ट्या ऋषीमुनींनी जाणून त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्यांना जे काही स्फुरण पावलं ते त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि म्हणून त्याला स्मृती असं म्हणतात. लक्षात घ्या, स्मृती म्हणजे काय की जे त्यांच्या स्मरणामध्ये होतं आणि त्या स्मरणातून त्यांना जे काही स्फुरण झालं ते स्फुरण त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि हे श्रुतींच्या स्वरूपात बाहेर पडलं. म्हणून श्रुतीतूनच स्मृती निर्माण होतात आणि स्मृतीतून परत श्रुती निर्माण होतात, असं हे चक्र आहे.
ऐकल्यामुळे ज्ञान प्राप्त होतं आणि ते साठवलं जातं आणि ते साठवलेल्या ज्ञानापासूनच पुन्हा आपल्याला काहीतरी बोलावंसं वाटतं आणि ते पुन्हा शब्दावाटे प्रगट होतं आणि त्यालाच आपण श्रुती म्हणतो. म्हणजे श्रुतीतून स्मृती आणि स्मृतीतून श्रुती असं हे सगळं चक्र चालू असतं. श्रुती निर्माण होतात म्हणजे नेमकं काय होतं? आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये जो काही अर्थ साठवलेला असतो त्याला योग्य साजेसा शब्द आपण निर्माण करतो आणि तो शब्द जेव्हा आपल्या मुखातून बाहेर पडतो तेव्हा त्याला श्रुती असं म्हणतात. आणि त्या श्रुती जेव्हा समोरच्या माणसाच्या कानावर आदळतात त्या श्रुतींचा तो अर्थ लावतो आणि तो आपल्या स्मरणात ठेवतो आणि म्हणून त्याला स्मृती म्हणतात. म्हणून श्रुतीतून स्मृती, स्मृतीतून श्रुती असं हे चक्र चालू राहतं. श्रुतीमध्ये जो काही भावार्थ असतो तो प्रतिभेतून निर्माण होतो. आता इथे गंमत बघा, आणखीन एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका वर्गामध्ये जवळपास 50-60 विद्यार्थी असतात आणि सर्वांसमोर उभं राहून बोलणारा शिक्षक एकच असतो. आता शिक्षकाच्या मुखातून जे काही बाहेर पडतं ते सर्वच 50-60 विद्यार्थ्यांच्या कानावर एकाच वेळी आदळत असतं. म्हणजे शिक्षकाच्या मुखातून बाहेर पडलेल्या श्रुती या सगळ्या 50-60 विद्यार्थ्यांच्या कानावर आदळतात. परंतु त्या आदळलेल्या श्रुतीतून जो काही अर्थबोध होतो तो प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा होतो. आणि म्हणून श्रुती जरी एक असल्या तरी त्याच्यातून निर्माण होणारी जी स्मृती आहे ती मात्र प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी असते. आणि त्या स्मृतीतून पुन्हा जेव्हा त्याला ते शब्द निर्माण करण्याची प्रेरणा होते किंवा त्याला काहीतरी सांगावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, तेव्हा त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या बुद्धीमध्ये जी काही प्रतिभा असेल, जे काही ज्ञान असेल, जे काही सामर्थ्य असेल, जे काही साठवलेलं असेल, जी काही त्याची स्मृती असेल त्याप्रमाणे त्याला ती प्रतिभा प्राप्त होते, ती शक्ती प्राप्त होते. आणि मग त्याच्यातून तो परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींच्या स्वरूपातून आपल्या भावना, आपले विचार, आपल्या मनातल्या आठवणी, आपले भाव तो व्यक्त करतो. आणि मग पुन्हा त्या स्मृतींचं श्रुतीमध्ये रूपांतर होतं. आणि हे त्याच्या प्रतिभेवर अवलंबून असतं. आता ही प्रतिभा कोण देते? तर याच्यामध्ये नाही का गंमत अशी आहे, ज्ञान देणारा तो भगवंत आणि प्रतिभा किंवा वाणीचं हे जे सामर्थ्य आहे ते देणारी ती शारदा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून गणपती ही ज्ञानाची देवता आहे. पण जोपर्यंत ते ज्ञान आपल्या मुखातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी ज्ञानी आहे याला काही अर्थच नाही. एखादा माणूस ज्ञानी आहे आणि त्याला बोलता येत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? म्हणून बोलता येणं, त्या स्मृतींचं पुन्हा श्रुतीमध्ये रूपांतर होणं ही त्या शारदा देवीची कृपा आहे. आणि म्हणून तिला वाणीची देवता असं म्हणतात. परापश्यंती, मध्यमा, वैखरी अशा या 4 वाणी असतात. परेमध्ये स्फूर्ती निर्माण होते किंवा प्रतिभा जागृत होते आणि काहीतरी स्पंदनं निर्माण होतात. ती नेमकी काय आहेत हे पश्यंती वाणी पाहते आणि त्याच्यातून अर्थबोध करून घेते. त्या पश्यंती वाणीने जे काही पाहून अर्थबोध केला त्याला मध्यमा वाणी योग्य त्या शब्दाची निवड करून ते शब्दामध्ये मांडण्याची पूर्वतयारी करते. आणि तोच शब्द आणि तेच शब्दांचे समूह वाक्याद्वारे आपल्या मुखातून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याला वैखरी वाणी असं म्हणतात. म्हणून आपण जे काही बोलतो ती वैखरी, पण त्याच्या मागे परापश्यंती, मध्यमा या 3 वाणी काम करत असतात.
आणि वाणींची देवता ही शारदा आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही हो, ते वाणीतून व्यक्त झालं पाहिजे. श्रुतीमध्ये जो काही भावार्थ निर्माण होतो तो त्या प्रतिभेतून होतो आणि तो गूढ असतो, सांकेतिक असतो, स्पंदनांच्या स्वरूपात असतो. तो अर्थ स्पष्ट करण्याचं काम स्मृती करते. आणि म्हणून एखादी श्रुती कानावर पडली रे पडली की त्याला साजेशी स्मृती जी आपण पूर्वीच साठवून ठेवलेली आहे ती आपोआप बाहेर येते. आणि म्हणून ही जी स्मृती आहे तेच या गजाननाचे अवयव आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बघा, स्मृती तेची अवयव हे समजून सांगण्यासाठी मला केवढं काय सांगावं लागलं. लक्षात घ्या, आपल्याला दिसतं हे अतिशय सोपं, पण काहीही ते सोपं नाही. ते समजून घ्यायचा प्रयत्न केला, अहो काय अफाट ज्ञानाचा सागर आहे हा. म्हणून त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. हे ईश्वरी ज्ञान आहे, नाही का, हे साधन नाही. ज्ञानेश्वरी, ज्ञान ईश्वरी, हे ईश्वरी ज्ञान आहे आणि ते ईश्वराकडूनच आलेलं आहे आणि सांगणारे सुद्धा ज्ञान ईश्वर आहेत. म्हणून ज्ञानेश्वर, ज्यांना ज्ञान आहे असे ईश्वरच आपल्याला ते समजून सांगतायत. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानाचा महासागर आहे असं आपण म्हणूया. अहो, एक एक शब्दाचा अर्थ जर सांगत बसलो तर किती आपलं आयुष्य जाईल. लक्षात घ्या, हे फार अवघड आहे, वाटतं इतकं सोपं नाही आहे. मी माझ्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त सोपं करून जास्तीत जास्त समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे हो, माझीसुद्धा मर्यादा आहे ना. मला काही सगळं ज्ञान नाही आहे. मला भगवंत जी काही प्रेरणा देतो आहे, जे काही मला सामर्थ्य देतो आहे, जी काही माझ्यावर या शारदेची, गजाननाची कृपा आहे, त्यांची कृपा ज्या प्रमाणामध्ये, जितक्या प्रमाणामध्ये होती आहे तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे, हे लक्षात घ्या. माझ्याकडून मी जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्मृती तेची अवयव. आता ही जी स्मृती आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये साठवलेली असते आणि ती अनंत काळपर्यंत आपल्या मनामध्ये राहते. म्हणून बघा, आपल्याला लहानपणीच्या गोष्टीसुद्धा आठवतात. 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी झालेल्या लग्नाच्या कार्यक्रमातल्या गोष्टी आपल्याला आठवतात. कोणी आपला केव्हा अपमान केला, कोण आपल्याला कसं टोचून बोललं, कुणी आपलं कौतुक केलं, कुणी आपली निंदा केली, कोण आपल्याला काय म्हणालं, या सगळ्या गोष्टी स्मृतींच्या स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये अनंत काळपर्यंत म्हणजे मरेपर्यंत साठवलेल्या असतात. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्मृती तेची अवयव. या स्मृती याच गजाननाचे अवयव आहेत. आणि स्मृती हे बुद्धीचं आणि तर्काचं काम आहे. आणि म्हणून ते गणपतीच्या शरीराचं सौंदर्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखा अंगिक भाव. अंगिक म्हणजे अंगामध्ये असलेला भाव, म्हणजेच ज्ञान, म्हणजेच बुद्धी, म्हणजेच तर्क, हे सौंदर्यपूर्ण आहे. गणपतीच्या शरीराचं हे सौंदर्य आहे आणि त्याच्या शरीराची ही जी ठेवण आहे, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. आणि गणपतीच्या या शरीराची जी ठेवण आहे, जे काही त्याचं शरीर आहे ते अत्यंत सुंदर आहे. आणि माणसाच्या मनामध्ये जो भाव व्यक्त होतो तो या गणपतीच्या अवयवातून निर्माण होतो. आणि म्हणून श्रुतीमध्ये जो काही भाव असतो तो आपल्या स्मृतीतून व्यक्त होतो. आणि स्मृतीमध्ये जे काही साठवलेलं असतं ते श्रुतीतून शब्दाद्वारे आपण प्रगट करतो. आणि म्हणून हा
अंगात मुरलेला, अंगात साठलेला, साठवून ठेवलेला भाव असा जो स्मृतींच्या स्वरूपामध्ये असतो आणि जो हवा तेव्हा आपल्याला बाहेर आणता येतो, व्यक्त करता येतो, प्रगट करता येतो आणि म्हणून हा स्मृतिरूपी अवयवच त्या गणपतीचे आहेत असा भाव ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. आणि तो अत्यंत सुंदर रीतीने प्रगट करणं हे स्मृतींचं काम आहे आणि ते अत्यंत कौशल्याचं सौंदर्यपूर्ण काम आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्मृती तेच अवयव. आपल्या शरीरामध्ये जे काही साठवून ठेवलेलं आहे, जे काही ज्ञान आहे, जी काही जाणीव आहे, तेच या गणपतीचे अवयव आहेत. आणि त्यामुळे देखा अंगिक भाव, त्याच्या अंगचा भाव जो आहे, त्याच्या आतमध्ये जो काही भाव आहे तो आपल्याला या स्मृती आणि श्रुतींच्या स्वरूपातून लक्षात येतो. तेथ लावण्याची ठेव. अशा प्रकारे हे लावण्य, हे सौंदर्य त्या गणपतीला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून त्याचा हा जो अर्थ प्राप्त होतो तो अत्यंत शोभून दिसतो. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि अशा प्रकारे वेदांमधल्या श्रुती आणि स्मृती हेच गणपतीचे अवयव आहेत आणि तोच त्याचा भाव आहे. आणि त्यामुळे त्याचं हे शरीर अत्यंत सुंदर दिसतंय, लावण्यपूर्ण दिसतंय, सौंदर्यवान दिसतंय आणि म्हणून ते शोभून दिसतंय आणि त्याच्यातूनच आपल्याला सगळा अर्थ प्राप्त होतोय. गोपाल कृष्ण भगवान की जय.